जय जगद्गुरु तुकाराम महाराज। नमो विशदबोध विग्रहा विद्यारविंद प्रबोधात पराप्रमेय प्रमदा विलासिया। नमो संसार तम सूर्या अपरमित परमवीर्या करुण कर्तूर्या लालन लीला। नमो जगत्तील पालना मंगलमणि निधाना सज्जन मन चंद्रा आराध्य लिंगा। नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्र श्रुतिसार समुद्रा मनोन्मदा। नमो स्वभाव भजना भवेव कुंभ भंजना विशोद्भव भूना श्री गुराया। तुमचा अनुग्रह गणेशो जय दे आपला सवसू ते वाचस्पतीशी करी प्रबंधोडा। जी देवी उदार वाचा जय उद्देशु दे नाविकाचा ते नवरसुरातीचा ठावलावे। जी आपल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुखे आती अंगी करी ते वाचस्पतीशी करी प्रबंधोडा। हे असो ते की दयावरी झळके की हा पद्मगुरु माता पारुके तो जीवची करितुके महेशेशी। एवढे जे महिमेचे करणे हे वाचावळे वानमी कवणे काय सूर्याच्या अंगा उठणे लागत असे केवता कल्पतरुरी फुलोरा कायसे नि पावणे रुक्षीर सागरा कोणे वासी कापुरा सुवासुदेव चंदना ते कायसे नि चर्चावे अमृता ते केवते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवे तैसे श्री गुरुचे महिमान आकडे जाते असे साधन हे जाणून मी आनमन निवांत गेले। जरी प्रज्ञेची निआखलीपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करुणे तरी ते मोत्याची भेट देणे काय होईल का साडे पंधऱ्या जोणी तैशी स्तुतीची पूर्णी उग्याची माता ठेवजे चरणी हेच भले पुण्यगाव देव विठ्ठल। तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करसी जना। भावबळे आकडे एरवी नाकडे कळ तरी आवळे हरी जैसा। पारियाचा रवा घेता तुम्ही बरे यत्न करू करी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिले संपूर्ण माझ्या। थोडासा परिहार असा करतो मी तर काय सांगतो हे सगळंच गौण आहे माझ्या दृष्टीनं सगळंच गौण आहे। प्रत्यक्ष वैराग्य मूर्तिमंत रूपानं सगुण रूपानं भोजलिंग महाराजांच्या रूपाने प्रकट झालं तर का एक सांगतो महाराजांनी वैराग्य प्राप्त व्हावं याकरता आयुष्यात कुठली साधना केली नाही। नको म्हणलं तर वैराग्य त्यांच्या मागे लागत होते तैशी जाणीके संसार युक्तिका तर का हा संसार अनित्य कळला वैराग्य दौडिता पाठी लागे नको म्हणलं तरी मागे लागत। महाराजांनी विषयाचा त्याग केला होता विषय त्याला बघून पळून जात होते आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा सत्तार माझं भाग्य असं की मला सेवा करण्याची संधी मिळाली। काय सांगतो महत्वाचं नाही इथं बसायला मिळालं हे भाग्य तर काय। कचेश्वर ब्रह्म्यांना फार मोठा दुर्धर आजार झाला महाराज फार मोठा दुर्धर आजार झाला आणि वैद्य झाले हाकीम झाले सगळे झाले गुण काही उतरत नव्हता त्रास दिवसेंदिवस वाढत होता आणि कुणीतरी विद्वान लोकांनी सांगितलं म्हणजे तुम्ही आता असं करा संतांचं ऋषींचं दर्शन घ्या दर्शनाने ताप नाहीसा होतो आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक आणि मग त्यांचं ऐकलं दक्षिण भारत वगैरे नाही तिथे गेले सगळीकडे गेले ताप काही कमी व्हायला तयार नाही सगळे संत कुठले सोडले नाही अगदी साधा सुद्धा संत सगळ्यांनी दर्शन घेतलं गुण नाही आला। संपतराव सरकारने सांगितलं काकीत काय सांगते आवाज इथं आहे ना देऊला तुकाराम नावाची विभूती आहे जावा दर्शन येईल गुण अहो जावा ना। कचेश्वर ब्रह्मे गेल्यानंतर आई साहेब होत्या महाराज घरी नव्हती महाराज कुठे आहेत कीर्तनाला गेले आता येतील मग येतील वाट बघितली महाराज काही आणि त्यावेळेची कीर्तन महाराज अशी नव्हती कमरेला पट्टा बांधायचा 2 दिवस कीर्तन करायचं गाडी घेऊन जायचं पुढचं कीर्तन करायचं हा प्रकार नव्हता। कीर्तनाला उभारल्यानंतर महाराजांना काकडा करून संपवायचं रात्रभर कीर्तन अखंड कीर्तन आणि शेवटी आवाज गेले कुठे नक्की कुठं कीर्तन कुठं आहे सांगा लोहगट आहे तिथं जातो गेल्यानंतर मागं बसले नाही जाऊन जवळ बसले माझ्याकडे दृष्टी जाईल माझ्याशी बोलतील महाराज काय बोलण्याच्या नादात नव्हते अखंड नाम चालू होतं। गचेश्वर ब्रह्मेने असं वर्णन केलंय
नामामध्ये तुकोबा इतके डुल्लत होते आणि असा सोसाट्याचा वारा सुटावा आणि कर्दळी जशी अशी हेलकावे घ्यावी, महाराज अशी डुलत होती. कचेश्वर ब्रह्मेला असं वाटलं महाराज पडतात की काय, आणि एकदम असं तो धरायला गेले. एक क्षणाचा स्पर्श झाला, आधार निघून गेला आणि एक क्षणाची संधी आली. मला बाकीचं काही नको आहे, आयुष्य पाठाला दुसरं काय लागतं काय सांग. आणि एक सांगतो, 750 वर्ष झाली. किती जरी मोठा वक्ता आणला, कोण जरी काय जरी आला, नाम घ्या भावान नाम घ्या हे सांगतो, याच्या पलीकडे दुसरं काय नाही. पण 750 वर्ष हे ऐकलं तरी त्याचा कंटाळा कुणाला आला नाही. हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. कंटाळा येत नाही, ते नित्य नूतन आहे. पण रोज तेच आहे की नाही. पण कधी कंटाळा आला का, काय तेच तेच आहे असं कोणी म्हणलं का, आपण आवडी नका. म्हणून इथं असं आहे, तीर्थव्रत प्रेम भावे विणसिद्धी वायाची पाती करसी जना भावबळी आकडे एरवी नाकडे करतळी आवळे ते सारे पर्याचा वागिता भूमुरी यत्न बरोबरी साधनतेचे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिले संपूर्ण माझे हाती हरिमुखे म्हणा. खरं तर अभंगाची सुरुवात करताना वरून करण्याऐवजी मी जरा खालून करतो. हरीचं नाव घेतलं पाहिजे, अखंड हरी जपावा. हरी म्हणताना हरी आम्हाला परिच्छिन्न वाटला, पण आमचा हरी परिच्छिन्न नाही. हरी आमचा व्यापक आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, प्रीता ठाव नाही उरला. आणि देव नाही कुठं नाही. देव आहे सुकाळ देशी, पण अभाग्याची दुर्भिक्ष. आता जे नाहीच म्हणतात त्याला काय, त्याच्यासाठी हरकत नाहीच नाही, त्याला काय करावं कुठं नाही. हिरण्यकश्यपूने विचारलं, सांग आहे का तुझा या खांबात हाके सरशी उडी गा नाही का, हाके सरशी उडी घेऊन उभा स्तंभ कोणी ऐशी कृपावंत कोण आणि माझी मिठाई वाचवून. कोण कृपावंत नाही, सगळीकडे तो भरून उरला. एक आहे का नाम घ्यायचा, हरित वर्णा नाम हरी जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलं. आणि तो आमचं हरण करतो, आमच्या पापाचं हरण करतो, आमच्या अभिमानाचं हरण करतो, आमच्या मत्सराचं हरण करतो, आमच्या क्रोधाचं हरण करतो. त्याला चोरी करायची सवय आहे, चोर आहे. आमच्या संप्रदायाने धरीला पंढरीचा चोर असं म्हटलंय नाही का. पै विश्व घेऊन गेला मागेसी तया चोरा ते कवडले दिवशी तरी कोणी एक दशाऐशी शुद्धते मी. माझी चोरी केली आहे हे सांगण्याकरता मला शिल्लक ठेवत नाही. चित्त चोर आहे, चोर आहे म्हणून त्याचं नाम अखंड घ्यावं. आणि चोरताना काय करावं तुम्हाला एक सांगतो. सोहम भावात तो आम्हाला आनंद करतो, पण त्याला काहीतरी चोरायची सवय आहे. म्हणून त्या सोहमच्या अगोदर आपला दाकार लावायचा, दाकार दा सोहम. एका गुरुनी असं केलं, शिष्याला सांगितलं की आता तू हे कर, उपासना कर, दासोहम दासोहम दासोहम. तो म्हणला करतो. शिष्य जरा माझ्यासारखा अतिशहाणा होता. तो म्हणला दास आणि सोहम याच्यामध्ये द्वैत दिसते. गुरु निघून गेले, यांनी सोहम सोहम चालू केलं. 1 वर्षांनी गुरु आले आणि विचारलं काय प्रगती. गुरुजी केलंय म्हणलं मी तुमचा दात एवढा काढला आणि तो सोहम भावाला आरूढ झालोय. अरे असं केलं, आता असं कर म्हणले, काढलेला दात लावच, त्याच्या अगोदर माझे का स लाव, सदा सोहम. त्याला शिष्याला काही पटलं नाही. अति विद्वान मंडळी असतात. गुरुजीला होय म्हणला, सदा सोहम सदा ते हे केलं, सदा सोहम काय मी सोहम स्वरूपात आहे. आणि मग त्याच्यावर त्याचा भाव काय आरूढ होईना. तिने ते काढलं, सदा काढून टाकलं, म्हणलं मी आता सोहमच काढले. आता असं कर म्हणले, सदा तर ठेवच, पण त्याच्या अगोदरला माझा दात ठेव. दासा सोहम, मी तुझ्या दासाचा दास आहे. देव होण्याच्या भानगडीत पडू नये, नवे नवे संत होण्याच्या भानगडीत पडू नये. त्याच्या दासाचा दास व्हावं. हरीचं नाम अखंड मुखात असावं. तो चित्त चोर आहे. तर त्या हरीचं नाम घेण्याकरता साध्य रूपाने आणि साधन रूपाने माऊलीने हरिपाठाची रचना केली. ही परमार्थामध्ये जीवनी म्हणून काही हे आहे, ही सगळीच साधन आहेत. पण नाम असं नाही, नाम साध्य पण आहे आणि साधन पण आहे, दोन्ही रूपाने आहे. तीर्थव्रत नेम
व्हावी विण सिद्धी, हा जो विचार आहे, हा विचार ज्या विचारातून प्रगट झाला, ज्या विचारातून जन्माला आला, तो विचार कोणता आहे? ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. बर का, हरी समर्थ आहे बरोबर आहे, पण उपनिषदाला सुद्धा न करवे अर्थ. न करवे म्हणताना चुकी दया गाती वेद म्हणते नेती नेती. उपनिषदा अर्थ करता आला नाही. करता आला नाही म्हणजे कळला नाही असं नव्हे. कळला नाही का? वेदांना उपनिषदा अर्थ कळला नाही असं नाही होत, कळला पण सांगता आला नाही. यात्रेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक लहान मुलं आणि तिची आई हाताला धरून येत होती यात्रेमध्ये. गेल्यानंतर असं घडलं, आई काहीतरी प्रसाद घेते, पेढे घेते, चिरमुरे घेते, नारळ घेते आणि तेवढ्यात ती खेळण्याचं दुकान बघितलं आणि मुलाचा हात निसटला आणि तिकडे गेलं. बघता बघता गर्दीत यात्रेत मुलं हरवलं. आईच्या उशिरा लक्षात आलं की आपला मुलगा निघून गेला. हरवला म्हटल्याबरोबर आईने शोधाशोध केली आणि यात्रेमध्ये ती काय पंचकमी त्या ठिकाणी सांगितलं माझा मुलगा हरवलाय. हरवलाय म्हणजे त्याचं वर्णन करा. कसं आहे, दिसायला कसा आहे, त्याच्या अंगावर कपडे कुठले आहेत, कुरळे केस आहेत, खाकीचे शर्ट आहे, निळा शर्ट आहे, असं कसं सांगितलं. आणि मग अशी एक 4-5 मुलं दुसरी हरवली होती. मग तिथं बसले लोक म्हणले हा तुमचा आहे का? ती म्हणले हा माझा नाही. मग हा पण माझा नाही. मग हा पण माझा नाही. मग माझा नाही ही कधी म्हणली? माझा कोण आहे ही तिला कळल्याशिवाय ही माझा नाही म्हणली का? कुठलाही निषेध हा प्राप्तिपूर्वक असतो. उपनिषदाला अर्थ कळला नाही, करता आला नाही. कारण का? अर्थ जर करायचा असेल तर शब्दाचं सहाय्य घ्यावं लागतं. एखाद्या वर्णन कुणाचं करता येतं जे नामात रूपात आलंय, नामात आलंय त्याचं वर्णन करतात. त्याला एक विशिष्ट आकार आहे. आवाजचे जे विनायक सर गाठ पडले का? मग कोण विनायक सर? असे पाठीमागे केस आहे, डोळ्याला चष्मा आहे, ते शिक्षक आहेत, ते बीएड आहेत, उत्कृष्ट वक्ता आहेत. ते काय आहे? ती सगळी तिची उपाधी आहे ना. उपाधीचं वर्णन करता येतं. पण परमात्मा कसा आहे? निरुपाधी परमात्मा आहे. नामरूप संबंध, जाती क्रिया भेदू, आकारातीत प्रवादू, वस्तुशी नाही म्हणजे महाराज. नाही का? नाम काय, रूप काय, आकार काय, हे कुणाला आहे? जे डोळ्याला जे दिसतं त्याचंच वर्णन शब्द करू शकतो. शब्द गुणकम आकाश, शब्द परी आकाशाचा, परी कपाळी पिते मेघाचा, चंद्री वेगो आभ्राचा, आरोपी जे पळताना चंद्र दिसतो, ढग पळत असतं. ढगांचा माऊली म्हणते ढगांचा गडगडाट. आपण म्हणतो ढगाचे काय गडगडाट आहे? ढगांचा नाही. शब्द गुणकम आकाश, आकाशाचा गुण आहे. पण कुठलाही शब्द कारणाचं प्रकाशन करू शकत नाही, कारण शब्द हे कार्य आहे. त्यामुळे शब्द हे परब्रह्माचं वर्णन करू शकत नाही, कारण परब्रह्म हे निरुपाधिक आहे. निरुपाधिकाचं वर्णन शब्द कसं करणार? जे उपाधिक आलंय, ज्याला काहीतरी नाम आहे, रंग नाही, रूप नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझे गुराया, सत्यानंद गगनाचे प्रावरण नाही, नाम रूप वर्ण गुण देते. तोहारे श्री हरी पाहिला डोळेवरी, पाहता पाहणे दुरी डोळे. आणि तो बघितला ज्याला नाम नाही, रूप नाही, त्याचं काय वर्णन करणार सांगा की? जे डोळ्याला दिसतं त्याचं वर्णन करता येतं. आणि परब्रह्म हे केवळ अनुभवायचा विषय आहे. पुष्कळ जणांनी कितीतरी प्रवचन केली, किती हे सांगणं आलं ना, सांगणं आलं. परब्रह्म मुळात सांगण्याचा विषयच नाही, तो अनुभवायचा विषय आहे. साखर नेहमीच उदाहरण दिलं जातं. साखर कशी आहे? खडी साखर कुठली, मग एम साखर कुठली, मग त्याच्या आकाराचं वर्णन झालं. पण चवीचं वर्णन करा म्हणल्यावर गुलाबजामुन गोड लागतो, जिलेबी गोड लागते, पेढा गोड लागतो. पण त्याची गोड म्हणजे नक्की शब्दात त्याचं वर्णन करा म्हणल्यावर करू शकत नाही. मग त्याला एकच करावं लागतं, तोंडा कर, डोळे मिटल्यावर सांगतो ही जिलेबी होती, हा जावण होता. अनुभवाचा विषय आहे. प्रेम नाही सांगता बोलता जावेचा, अनुभव चित्ता चित्त जाणे. केवळ आणि केवळ अनुभव परिणामी कोण आहे? परब्रह्म आहे. आणि ते कसं आहे? निरुपाधिक आहे. निरुपाधिकाचं वर्णन कुणालाच करता आलं नाही. जे उपाधिक आहे त्या आणि एक आहे. परब्रह्म जर कळायचं
असेल तर ईश्वरी सत्ता कशी आहे? तिन्ही काळामध्ये सदरूपाने, चिदरूपाने, आनंद रूपाने जर परमात्मा आमचा नटला असेल आणि उपाधीचा अस्तित्व त्रैकालिक, उपाधीचा त्रैकालिक आत्यंतिक अभाव मानला गेला. उपाधी कालही नव्हती, आजही नाही आणि उद्याही नाही. काल मला उपाधी होती ना, आज मला ज्ञान प्राप्त झालं, गोष्ट खोटी आहे. काल जर मी उपाधीचं अस्तित्व मानलं तर काल परब्रह्म नाही असं म्हणावं लागेल, हा दोष होईल. हे सांगतो जी अप्राप्त गोष्ट आहे, जी अप्राप्त आहे, धडपड त्याच्याकरता असते. म्हणून जे प्राप्तच आहे त्याच्याकरता धडपड नसते. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर, गीता वाचल्यानंतर देव भेटतो, गोष्ट खोटी आहे. कीर्तनाय केल्यावर देव भेटतो, देव भेटत नसतो. पुष्कळ जण सांगतात परमात्म्याने जग निर्माण केलं, परमात्म्याने जग नाही निर्माण केलं, जग रूपाने तो नटला, जगच रूपाने तो नटलाय. आम्हाला जग दिसलं, आमचा दोष आहे, अज्ञान आहे ना. आम्हाला जग दिसलं, तो त्या रूपाने नटलाय. पहिल्यांदा आदेश घेतला पाणी प्यायचं. टेन्शन त्यांचं जास्त येतं मला. शेवटी जे सांगणार आहे ते प्रवचनापेक्षा भारी असते. काय त्याचं वर्णन करू शकत नाही, निरुपाधिकाचं वर्णन करता येत नाही. वेळेची मर्यादा आहे, महाराज आलेले आहेत. मी अतिशय थोडक्यात धावतं वर्णन करणार आहे. सगळाच भाव इथं प्रगट होणार नाही, पण इथं वर्णन जे तुलनेने केलेलं वर्णन आहे. माणसाला नेहमी तुलना आवडते. नाम श्रेष्ठ आहे, बरोबर आहे. तृणाग्रे मेळे समरस झाले तैसे नामे केले जगताने. वर्णन कशात झालं? नामाचं वर्णन झालं. नाम श्रेष्ठ आहे, पण नामाची तुलना कुणाबरोबर? तीर्थव्रतने ही बाकीची साधनं सांगितली, पण या साधनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना असं म्हणायचं आहे, हे करत असताना या ठिकाणी, ह्यांच्या ठिकाणी जर नाम नसेल, ह्यांच्या ठिकाणी जर भाव नसेल, तर केलेली सगळीच साधना ही उपाधी ठरते. आणि उपाधी ही तुम्हाला पुण्य तर देतच नाही, पण ते अधःपतनाला कारणीभूत होते. आम्ही जर तीर्थाला जात असू, व्रताला जात असू, एकादशी करत नाही, अनेक प्रत्येकाचे अधिकार आहे. तीर्थाचा अधिकार आहे, व्रताचा अधिकार आहे, ठीक आहे. प्रत्येक गोष्टीला एक अधिकार लागतो, प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे, ठीक आहे. कुठले 10वी पास होतात, 10वीला ऍडमिशन घेतात, 9वी पास होणार, त्याचा अधिकार आहे. तिथं बरेचसे आता गायन करतात, गायन करण्याकरता सुद्धा अधिकार लागतो. कुणी उठून माझ्यासारख्या गायन करून चालणार नाही. मला भजन झालं, कुणी करून चालणार नाही. पंचतंत्रामध्ये कथा लिहिली, छोट्या छोट्या पुस्तकाच्या गोष्टी असतात. ते कुपेच्या काळातला कंठ कावड्याने बघितला, तुला कंठ कुठं मिळाला? इंद्राकडे गेले म्हणजे दरबारात गायन केलं, माझा कंठ घातला. कार्यक्रम झाला, आता माझं प्रवचन कसं जरी झालं, सर म्हणणार छान झालं, छान झालं, घ्या ना. आता मग त्या कंठ तिला म्हणणार, कावड्याला वाटलं आपण जावं, कंठ गळ्यात कंठा मिळतोय. कावळा गेला आणि इंद्रा पुढे गायन केलं होतं, आलाय बाबा एकदाचा म्हणल्यावर ह्याला हा कंठ दिला. हा म्हणला, मी बी एकटा नाही महाराज, मी का माझ्याबरोबर 6 लोकांची टीम आहे. कुत्रा आहे, गाढव आहे, हुंड आहे, बेडूक आहे, अशी 6 जण आहे म्हटला. इंद्राने स्वर्गातून खाली हात जोडले, इथं एकच अर्धा तासात जर आमचा स्वर्ग फाटून गेला, पृथ्वी तुझी खरंच किती सहनशीलता आहे, 6 लोकांना सतत स्वीकारतेस. गायनाचा जसा अधिकार आहे तसा ऐकण्याचा पण अधिकार असतो. तानसेनाचं गाणं हे राजाकरता होतं आणि तानसेन गायला लागला की तिची जाणकार मंडळी आहेत, भजनात तिची जाणकार मंडळी आहेत. आयुष्याचा परमार्थ किती माणसं आहेत, प्रत्येक वारी पाहिलं जाणारी माणसं आहेत, नाही का? आणि मग ही सगळीच माणसं ती तानसेन गायला लागल्यावर तिथं जी जागा घेतली जाते भजनाची, वा क्या बात आहे, करायची सगळी. आणि मग माझ्यासारखा त्यातला रागहीन आंधळा माणूस, मग मी गप्प बसवतो तर माझं अज्ञान दिसतंय ना, आपण कसं गप्प बसायचं. मग मी सारखं चालू केलं, वा क्या बात आहे, वा माझं अज्ञान मला झाकायचं होतं. पण तिथं जागाच घेतलंय, तिथेही वा क्या बात आहे म्हणल्यावर तानसेनचं डोकं हल्लं. बिरबलला सांगितलं, बिरबल खरं सांगू का, गाताना मला व्यक्ती येतोय, आणि कुठं काही जागा नाही, कुठं काय नाही, ते उगच वा क्या बात आहे म्हणतात. बिरबल म्हणला थांबा. बिरबलाने सांगितलं, कुणीही दाद द्यायची नाही गाणं चालू असताना. जर कुणी दाद दिली तर प्रत्येकाच्या पाठीमागे तलवार घेऊन सैनिक उभा आहे. कोणी दाद दिली की जागेवर मुंडकं उडवलं जाईल.
जरा तानसेन भजन चालू, अभंग चालू केला आणि मग सरांसारखे जरा जाणकार होते, अशी जागा बघितली तानसेन सगळ्या तोंडात येत म्हणजे वा क्या बात आहे. सगळी सभा स्तब्ध झाली. आता कुणाचं म्हणतो उठणार. बिरबलांना सांगितलं तुम्ही एकटेच थांबा, बाकी सगळे उठून जावा. गाण्याचा अधिकार आहे, कुणीही गाऊ नये, कुणीही सांगू नये, नाही का. वक्ता सुद्धा कसा असावा, विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता, नाही का. कार्योती निष्प्रहा, वक्ता कसा असावा, निष्प्रह असावा, विरक्त असावा, वैष्णव असावा, कुणी सांगू नये, अधिकार असला पाहिजे सांगण्याचा. एक तत्प्रश्नुषा न्याय म्हणून सांगितलं गेला. तत्प्रश्नुषा नाही म्हणण्याकरता संसारात सुद्धा अधिकार लागतो. एक मैत्रीण अशी शेजारची घरी म्हणजे शेजारी जाऊन ताक मागावं, कुणी ताक मागा माहिती ताक आहे आणि नेमकी तिची मैत्रीण बाहेर गेली, दिसून तिथे घरात होती. अगं कुठे गेली सासू, अगं आता आई बाहेर गेला. हल्ली सासूला आई म्हणण्याचे एक प्रकार निघाला आहे आणि त्या आईला आवजावं बोलायचं असतं. सख्या आईला तेवढं आव गुरु बोलत जातं. आई बाहेर गेलेत म्हणजे बसा काय पाहिजे ताक, अहो म्हणजे ताक केलंच नाही, संपलं सगळं संपले, फ्रीज मध्ये मला असेल कुठं तरी बघ नाही होता नाही असं म्हणली. भांडे घेऊन ती मैत्रीण बाहेर पडली, तेवढेच सासू आली. का आली होतीस, ताक पाहिजे होतं. तुझी सुनन सांगितलं असं कसं नाही म्हणते, म्हणजे चला पुन्हा आत बसवलं, तिच्या हातात ते भांडं घेतलं, बस म्हणली, आत गेली, पुन्हा तांब्या घेऊन बाहेर आली, ताक नाही का म्हणजे जा. मग हे तुझ्या सुनेनं मागायचे सांगितलं, म्हणजे तिला काय अधिकार आहे, मी सासू आहे, नाही म्हणण्याचा अधिकार काय. प्रत्येक गोष्टीला अधिकार, पण माझ्यासारख्या अनाधिकारी माणसाला सेवा करण्याची संधी दिली बरं का. तीर्थव्रतने प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे, तीर्थाचा अधिकार आहे, अधिकार आहे. कुणालाही तीर्थाला जाता येत नाही. ज्याच्या घरामध्ये जर मयत झाला असेल त्या वर्षामध्ये आणि त्या वर्षामध्ये त्या विशिष्ट क्षेत्राला जर आपण गेलो, समजा चंद्रभागेला पंढरपूर आपण नेहमी जातो, समजा प्रयागला मी गेलोच नाही, काशीला गेलो आणि वर्षात घरात काहीतरी घटना घडली, तर त्या वर्षामध्ये त्या माणसाने त्या तीर्थाला जायचं नसतं, अधिकार लागतो. प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे. तीर्थात स्नान कसं करावं, पंढरपूरला चंद्रभागेत आंघोळ करायचं, तिथं आंघोळच होणार आहे, चला जाऊ पारोशनी करू, तसं नाही. घरात आंघोळ शुचिर्भूत व्हायचं, मग आंघोळ तीर्थात साबण लावता येत नसतो, सगळं काय असेल ते घरात करायचं. तीर्थात पोहता येत नसतं, नाकाला धरून एवढ्या पाण्यामध्ये डुबकी घ्यायची शेंडीला हात लावून. आणि ज्या तीर्थात गेलो तीर्थ तुडवता पण येत नाही, जमिनीतून खाल्लं जायचं नाही, तर तीर्थ तुडवल्याचं पुन्हा पाप लागतं. ज्या तीर्थात गेलो त्याच नाव घ्यायचं, चंद्रभागेत गेलो हर गंगे म्हणायला तर तेही पाप लागतं. घरची बायकोची भाकरी का शेजारणीचं दूध केलं बरं वाटतं का तिला, तसं नाही. प्रत्येकाचे नियम आहेत ना, तीर्थाचे नियम आहेत, व्रताचे नियम आहेत. हरतालिकेचं व्रत आपण करू शकतो का, करायचं म्हटलं तर नाही करता येत. शिमगा आपण करू शकतो, प्रत्येकात व्रत आहे ना. चतुर्थीचं व्रत कुणीही करा, मंगळवार कुणीही करा, शनिवार इच्छेचा प्रश्न आहे, पण एकादशी सगळ्यांनी करा. असं नाही सांगितलं माळकऱ्यांनीच एकादशी करा, वारकऱ्यांनीच एकादशी करा, नाही का. हे सगळ्यांनी केलं पाहिजे. नियम 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 या शब्दाचं अपभ्रंश नियम आहे. नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवे माझा, माझा नियम चालला पाहिजे. एकादशी सगळ्यांनी करावी, माणूस त्यांनी एकादशी केली पाहिजे, नाही का. एकादशीच्या अंतपार जो नर करी भोजन ते श्वान विष्ठे समान, त्याच्यापेक्षा आणखीन काय सांगावं, नाही का. काही व्यक्ती नियमाविण अन्न खायतो श्वान, काहीतरी नियम करावा, कुठल्या कुठल्या हरिपाठ वाचावा. नाही होत 5 वेळ ज्ञानेश्वरी वाचावं, नाही होत. नुसतं डोकं टेकवावं, काहीच होत नाही, आई वडिलांच्या पाया पडावं. हरिपाठ घरात नुसतं डोकं टेकव, काय फरक पडतो, नको वाचू. पण आमच्याकडे काय होतंय, अतिपरिचयात अवज्ञा होते. अतिपरिचयात अवज्ञा असं एक सांगितलं जातं की हरिपाठ कुणाच्या घरात इथं बसल्यापैकी नाही सांगा मला. प्रत्येकाच्या घरात हरिपाठ आहे. मला वाटतंय कमीत कमी 4-5 त्याच्यावर तर कॉप्या प्रत्येकाच्या घरात असतात. आता जे माळकरी ती वाचतात, त्याबद्दल माझं दुमत नाही, मी वाचत नाही असा माझा आक्षेपच नाही. पण कसं होतं तुम्हाला सांगतो, सतत त्याचं जवळ असतं की त्याचं महात्म्य मला वाटत नाही, त्याच्या गांभीर्याकडे आम्ही जात नाही, नाही का. समजा मला मोदी
मोदीची भेट घ्यायची आहे, शहाची भेट घ्यायची आहे, मग मोठमोठे मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, त्यांना सुद्धा अपॉइंटमेंट घ्यावी लागते. मग टीव्हीला आपण बातमी बघतो, ते आमच्या भेटीला गेले, त्यांची भेट मिळाली नाही, ते तसेच परत आले. मोदीची भेट झाली म्हणजे दिवसभर त्याची चर्चा टीव्हीवर, त्यांची आज भेट झाली, दरवाजाकडे काय खरबत झाली, सारखं ते हेडे बरं का. कौतुक आहे की नाही, कौतुक आहे त्या भेटीचं. पण जो पीए आहे त्याचा, त्याला त्याचं काय हो, रोज सारखं त्याला चिपटून आठवत. ते म्हणतो का मला मोदी भेटला, तू वैतागला असते काय बाबा सारखंच येतं हे करा, त्याच्या डोक्याला सगळ्यात थोडा ताप असतो का. जो नित्य जवळ आहे त्याला त्याचं काहीच वाटत नसतं. तसं हरिपाठ आमच्या घरात नित्य आम्हाला काही वाटत नाही ना त्याचं, अति कधी त्याच्या अर्थाकडे आम्ही कधी जात नाही. आम्हाला कामाला गाठ घालायला म्हणायचं हात डोकं देऊन चला बोला. तीर्थव्रत नियम, व्रताचे नियम आहे, तीर्थाचे नियम आहे, भावे वेळ सिद्धी. पण याच्या ठिकाणी जर भाव नसेल तर ही काय ठरते, उपाधी ठरते नाही का. उपाधी म्हणजे काय, मगाशी मी सांगितलं, तुमचा रंग, तुमचं नाव, उंच गोरा काळा मुठा, बीएड डीएड, मी वकील आहे, मी डॉक्टर आहे, ही सगळीच उपाधी आहे. जन्माला आल्यावर म्हणजे तुमच्या बरोबर नव्हती, नंतर प्राप्त झाली ती उपाधीच बरं का, उपाधीच आहे प्रत्येक गोष्ट. आणि उपाधी नाशिवंत आहे. एक याच्या शेवटचं सांगतो, परब्रह्म सोडून जे जे म्हणून आहे ती उपाधी आहे. एक ईश्वरी सत्ता जर सोडली नाही का, परब्रह्म सत्य, जग मिथ्या. मिथ्या या शब्दाचा अर्थ खोटा असा होत नाही, नश्वर असा होतो. काही काळाने त्याचा नाश आहे, नष्ट पावणार आहे. म्हणजे नष्ट पावणार आहे, जे डोळ्याला दिसणार आहे ते सगळं नष्ट पावणार आहे. कधी ना कधी थोड्या दिवस आपल्याला तिला जावं लागणार आहे, काळी पडायला लागणार आहे. काळी म्हणजे काय, राख होती का त्याची, राख नाही होत. जो पृथ्वीचा भाग आहे तो पृथ्वीत जातो, जो आपाचा भाग आहे तो आपात जातो, जो तेजाचा भाग आहे तो तेजात जातो, वायूचा भाग आहे तो वायूत जातो. आणि मग ही पंचमहाभूतांची प्रकृती, पंचमहाभूतांची प्रकृती अप्रकृतीत जाते, अप्रकृती शबल प्रकृतीत मिसळते. पंचमहाभूतात गेल्यानंतर ते पुन्हा शबल ब्रह्मामध्ये जाते. आणि शबल ब्रह्म केवळ ब्रह्मामध्ये ह्याचं विलीनीकरण होतं. केवळ ब्रह्म कुठं जात नाही, ते कुठून निर्माण होत नाही, कुठून निर्माण होत नाही. ती एक सत्य आहे नाही का, एक आहे. पण त्याला एक म्हणणं, पण कारण एक म्हणणं उपाधीमध्ये एक ही सापेक्ष झाली. एक म्हणजे 2 3 4 ह्या सापेक्षतेने एक अंक आला. परब्रह्म एक म्हणतो, पण नाविकला पण एक म्हणावं लागतं. काहीतरी त्याला म्हणायचंय म्हणून एक म्हणायचं. एक कसं म्हणतात, ही माझी 2 मुलं, ही माझी एक बायको असं म्हणलं तर बायको एकच आहे, पण एक बायको असं म्हणतो का, म्हणता येत नाही. कारण उपाधीच्या संबंधानं उपहित त्याचं सापेक्ष आलं. मग जेव्हा उपाधी संपते तेवढा उपहित संपत नाही, उपहितत्व धर्म संपतो, सापेक्षता नष्ट होते. म्हणून केवळ त्याला एक म्हणायचं आहे, सगळं नष्ट पावणार आहे, एक तो सत्य राहणार आहे. म्हणून उपाधीचा त्रैकालिक आत्यंतिक अभाव आहे. काल मी आत्मनिर्भर, आज मी ज्ञानी झालो, हे सांगताना ठीक आहे नाही का. पंचांगामध्ये सूर्य किती वाजून किती मिनिटांनी उगवला, पंचांग सांगतं आज किती उगवला, मावळला. रात्री सूर्याला उपाधी आहे. सूर्याला जाऊन विचारला, बाबा आज किती वाजता उगवणार असते, त्याला अंधार माहितच नाही, तो काय म्हणतो. तसं ज्ञानी माणसाला अज्ञान माहितच नाही, काल मी अज्ञानातून आज ज्ञान झालं असं होत नाही का. कारण जीव परब्रह्म झाला असं होत नाही. कारण अंतःकरण नावाची उपाधी मध्ये आली आणि आम्ही परब्रह्मच आहोत. अज्ञानानं आम्हाला वाटलं आम्ही जीव दर्शन आहोत. दुःख भोगतोय ती केवळ आणि केवळ अज्ञान भोगतोय. अगोदर ते इंटिमेशन आले जर म्हणतो घ्या म्हणून वाड्याची उपाधी भावबळे आकडे विनाकडे कळतरी आवळे तैसा हरी. पण याच्या ठिकाणी भाव असला पाहिजे. भाव नसेल तर केलेली कुठलीही साधना, ज्ञानेश्वर वाचताना ते भाव पाहिजे. स्पीकर सिस्टीम चालताना सुद्धा भाव पाहिजे, नाही तर ते म्हणत फोन करताना भजनही गाण्याला गोड लागत नाही. गावाला वाटतं हे काय चाललंय आम्हाला काय त्रास. भाव जर केलं ते कानाला गोड लागतं. भाव असला पाहिजे नाही का. प्रत्येकाच्या ठिकाणी भाव या शब्दाचा अर्थ 2 आहे. भाव या शब्दाचा अर्थ एक अस्तित्व आणि दुसरा भावना.
नासतो विद्यते भाव नाभाव विद्यते सता, यामधला जो भाव शब्द आहे तो अस्तित्व या अर्थाने, आणि इथं मावलेला जो अपेक्षित शब्द आहे तो भावना. आमची भावना काय आहे? भावनेचं उत्स्फूर्त प्रगटीकरण शब्दातून नाही तर कृतीतून प्रगट होत असतं. ज्या वेळेला एखाद्या माणसाचा मला राग येतो की भावना प्रगट होते, मग त्याच्या तो शब्द रूपाने तरी बाहेर पडेल. आम्ही त्याला शिवी तरी देऊ, आम्ही त्याला वाईट काहीतरी बोलू, नाही अंगावर मारायचं. शब्द आणि कृती हे भावनेचं प्राकटीकरण आहे. तसा पारमार्थिक भाव प्रगट झाला आम्ही काय करतो? चला पंढरपूरला जाऊ, चला ज्ञानेश्वर वाचू, चला सत्याला जाऊ. भाव आमचा प्रगट झाला. पण ह्याच्या ठिकाणी भाव महत्वाचा आहे. पुन्हा 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 काय व्हायला लागतो? भाव राहतो बाजूला आणि नसतोच आम्ही त्याच्या मागे लागतो. उपाधी आहे. मी जाईल तिथं दान करतो, पंढरपूरला मी दान करतो बघा, सत्यात मी दान करतो, जाईल तिथे मी निधी देतो, मी दान करतो. आता दान देणे हे काय उपाधी झाली? उपाधी आहे ना. भाव बळे आकडे एरवी ना. पण इथं भाव हे सांगताना प्रत्येकाचा भाव असला पाहिजे. एका भावानीच परमात्मा प्राप्त होतो, दुसऱ्या बाहेर प्राप्त होत नाही. भाव हे सांगत असताना भावाला तिने महाराजाचा शब्द जोडलाय बळ. प्रत्येकाचं एक बळ आहे, प्रत्येकाचं बळ आहे. सरांचं मुक्ताचं बळ आहे. कार्यक्रमात जरी हजर नसले तरी तर काय सांगितलं ते अचानक सगळं सांगतात. सांगणार नाही माहित नसतं आपण काय हे खरं सांगितलं होतं. मुक्ताचं बळ आहे. प्रत्येकाचं काय बळ असतं, जास्तीत जास्त बळ असतात, बळच खार असतात. कुणाचं बुद्धीमध्ये बसतं, कुणी शक्तीमध्ये बळ असतं. आणि मग अशी तिथं कशाचं बळ आहे? भावाचं. तो भाव बळाने युक्त आहे. व्रताने परमात्मा प्राप्त होत नाही, तीर्थाने परमात्मा प्राप्त होत नाही. काय परमात्मा कुणावर कृपा करतो? एक सांगतो, खटवांग राजाला एका तासात कृपा झाली, परीक्षितला 7 दिवसात झाली. माझ्यासारख्याला लाखो जन्म जरी झाले तरी कृपा होणार नाही, नाही का? नाही होणार कृपा. ते ज्ञान अपेक्षे होईल, सकळ प्रज्ञा परमाणु उगाडा घेईल, सकळ शास्त्राची सर्वस्व हातला. पण ती उत्पत्ती ऐशी जरी विरक्ती न हे मानसी, तरी सर्वात्मकाशी न उत्पन्न भेट. माझ्या ठिकाणी जर विरक्ती प्राप्त होत नसेल, बाकीचे सगळे होईल. मी सांगतो ही फक्त माहिती आहे, अनुभव नव्हे माझा. तू वाचून सांगितलेला आहे, बघून सांगितलेला आहे. याचा अर्थ मला परब्रह्म ज्ञान झालं असं होत नाही, नाही का? ज्ञान इतकं सोपं नसतं. कारण की त्या ठिकाणी विरक्ती व्हावी लागते, वैराग्य यावं लागतं. वैराग्य कशाला? विवेकातून वैराग्य प्रगट होतो. ते कसं? ज्या वेळेला विषय अनुकूल रूपाने आमच्या पुढे प्रगट होतो, ज्यावेळेला आम्ही साधना करत असतो, आणि साधना करत असताना मध्ये रिद्धी पण प्राप्त होत असतात. आणि रिद्धी सिद्धी कशी उपाधी म्हणून आम्ही त्यात अडकतो. रिद्धी सिद्धी हे त्याचा अवांतर फल आहे, मुख्य फल नाही. मुख्य फल काय आहे? आम्हाला परब्रह्माची प्राप्ती होणे हे मुख्य फल आहे. पण आम्ही अवांतर फलात अडकतो आणि आम्ही उपाधी काढतो. ती उपाधी ठरते. तसं तिथं भावाचं बळ असलं पाहिजे. दुर्बलस्य बलम राजा, बालाना मृदुलम बलम, बलम मूर्खस्य मौलित्वम, चोराना अमृतम बलम. दुर्बलाचं बळ काय? राजा. एखादा अल्पसंख्याक माणूस असतो, गरीब असतो, मग गावातला प्रमुख असतो ना कोणी सरपंच, हे माझा माणूस रे त्रास देऊ नका, त्याचं बळ राजा. बालाना मृदुलम बलम. बाळ, लहान बाळाचं बळ काय? रडणं. आई मला ती खेळणं पाहिजे, मला पाहिजे. आणि म्हणजे थांब ना, ते मला जाऊन प्रसाद येऊन तेवढे मी पैसे आणले, मला पाहिजे आता, मला तो चेंडू पाहिजे, मला ते. आणि थांब, नाही मला पाहिजे, आणखी टाकून या तिथून जोडायला सुरुवात केली. बर बाबा घेते. रडणे त्याचं बळ आहे, बळ आहे त्याचं, नाही का? एक राजा होता आणि राजाच्या ठिकाणी एक असा फार मोठा जादूगार आला. जादूगाराने सांगितलं, मी जी जादू करेन ती तुमच्या नगरीतल्या कोणीही करून दाखवायची. जर तुम्ही ती जादू केली तर मी तुमचा कायम सेवक, नाही केली मला अर्ध राज्य द्यायचं. आता जादूगार मोठा, राजाला कोणी पडलं, आता काय करायचं? म्हणजे मोठा एवढा जादूगार आहे, काय करावं? लहान मुलगा आला, म्हणलं त्यात काय होणार, मी करतो ते. म्हणला जादूगाराच्या पुढे गेला आणि जादूगाराला सांगितलं, मी जे डोळे झाकून करतोय ते डोळे उघडे ठेवून तू कर. जादूगार म्हणला हे सोपं आहे, हे काय उघड आहे? म्हणलं तू या डोळे झाकून करणार आहे, डोळे उघडे करतो, चांगलं आहे म्हणला. त्या लहान मुलाने काय केलं, सर थोडी चटणी घेतली, डोळे बंद केले आणि त्याच्यावर अशी चटणी उठली, आता तर डोळे उघडे ठेवतात म्हणला. ते जादूगार म्हणला असं कुठं असतं काय? म्हणला तुम्ही बरं म्हणलं असं कर. ते तिला होत नाही ना, आता असं कर.
त्यांनी काय केलं, मी जे करते ती तर तू करशील. होय म्हणणार ती करतो. त्या लहान मुलांनी भरलेल्या दरबारात चेटी खाली केली, माझं शुक्र आता कर म्हणणार. त्याचं ते बळ आहे ना, त्याला ते शोभतं, दुसऱ्याला शोभल का नाही का. बला मूर्खाचे मौनित्व, मूर्खाचं बळ गप्प बसणं. गप्प आहे तर कोरा कोण काय, मूर्ख जर असं तोंड मिटलं तर ते परत दिसतं. तोंड उघडलं की त्याची काय लेवल आहे कळते. गप्प बसावं, जास्त बोलू नये नाही का. तसं चोराला उत्तम बल, खोटं बोलणं चोराचं बळ काय आहे, खोटं बोलणं काय ते चोराचं बळ आहे. तर इथं बळ कुठलं सांगितलं, भावबळाने युक्त. परमात्मा कुणावर कृपा करतो, तो भावबळाने युक्त आहे, त्याच्यावरच कृपा करतो. एरवी नाही, एरवी तो प्राप्त होत नाही नाही का. विषय रांधली रस सोय, जे जेवणाला ठाऊही होय, तो ताटली सांडून जाय जयावली. प्रचंड भूक लागावी, असं पंचपक्वानाचं ताट समोर यावं आणि कळावं की त्यात माऊली म्हणते त्यात विष आहे. विष आहे म्हटल्यावर हा ताटच टाकून देतो का. आणि बाबा आमटीत विषय, बाकीचं मला नकोच, नकोच हे अन्नच खाय. इतकी तिची घृणा आली पाहिजे नाही का. ते तर वैराग्य असे उठणे, त्रिवल गायचा सांडणे, जे वरून या सुण्यात ताची गेले. सुणे म्हणजे कुत्र, कुत्र्यानं वांती करावी, उलटी करावी आणि त्याच्याकडे बघण्याची भावना कशी होते, नको वाटतं का नाही. तशी आमची भावना संसाराविषयी झाली पाहिजे. वैराग्य दोन प्रकारचं असतं, म्हणजे विरक्ती. एक प्रसूतीचं वैराग्य सांगितलं आणि एक स्मशान वैराग्य सांगितलं. तेवढ्यापुरतच असतं, तेवढ्यापुरतच वाटते नको, ती कायम टिकत नाही. पण खणखणीत वैराग्य आमच्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. शुकासारखं, शुकाचं सामर्थ्य थोडं नव्हतं, एवढा मोठा ज्ञानी शुक 12 वर्ष आईच्या पोटात राहिला, 12 वर्ष आईच्या पोटात राहिला, बाहेर यायला तयार नव्हता नाही का. नामदेवरायांनी मोठं सुंदर वर्णन केले. ब्राह्मणाचे पोळ एका खेळाचे गेले, ते कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. व्यास म्हणत होते, शुका बाहेर रे बाबा, 12 वर्षात बसला बाहेर आहे. एवढा मोठा वय, आम्हाला संसाराची भीतीच वाटत नाही हो. आम्हाला बरं वाटते उपाधी, आम्हाला जीव तसा आवडे उपाधी, म्हणजे आम्हाला उपाधी आवडते. शुक म्हणजे हे नको आहे. आणि कोण शुक, त्याच्याकडे वैराग्य आहे ठीक आहे. बाहेर येत नाही. आणि का बाहेर यावं, अरे ब्रह्मचर्य असतं, संसार म्हणजे ग्रहस्थाश्रम आहे. मग ब्रह्मचर्याने काय होतं म्हणतात, मग ब्रह्मचर्याची मुक्ती मिळते. पुढे सांगितलं म्हणणार, तृतीय पंथी ब्रह्मचर्य असतात, त्यांना मुक्ती मिळते का, आत्मशोधून. ग्रहस्थाश्रमात आणि कितीतरी ग्रहस्थ आहेत, सगळेच मुक्त झालेत का, संन्यासी सगळेच आहेत. मुलं बाळ व्हावी, डुकरीला पुष्कळ पिलं होतात, त्यांना मुक्ती मिळाली का. शुक आत्मच बोलतो. आणि व्यास म्हणतो, तू बाहेर आहे, मी आहे ना, तुम्ही काय बाहेर काढणार म्हणला. मुला मला आत्ताच म्हणताय, तुम्हीच मोहाने युक्त आहे, मला काय बाहेर काढणार म्हणला संसार. मग मला असं एक जामीन आला ज्याने संसारावर विजय मिळवलाय. मग असा कोण, कृष्ण परमात्मा. कृष्ण परमात्मा त्याला जामीन म्हणून ठेवला, बाहेर आहे. कृष्णाने सांगितल्यावर व्यास शुक पळत आले. आणि त्या रामायणामध्ये सुंदर वर्णन आहे. शुक बाहेर आले, कपडेच नव्हते, तसेच पळत गेले. आणि सरोवराच्या ठिकाणी गेल्यानंतर काही स्त्रिया स्नान करत होत्या. शुक करणं मांड, त्या स्त्रियांचं काही नाही चालू होतं. पाठीमागून व्यास आले, व्यासाला बघितलं, आता सगळ्यांनाच माहिती आहे, मी जास्त विस्तार करत नाही. पण शुकाला बघितलं, त्यांनी कपडे घातले, काही आत सरोवरात गेले. शुकाने व्यासाने विचारलं, असं का. त्याच्या ठिकाणी जो तरुण असला तर त्याच्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष हा भेद नाही म्हणे. माझी बुद्धी जर ह्या स्त्री आहे आणि हा पुरुष आहे, ही बुद्धी जर मला करत असेल, हा जर बुद्धीचा भेद मला करून देत असेल, तर ही बुद्धी परमात्म्याला प्राप्ती मला होऊ शकत नाही. व्यवसायात्मिका बुद्धी रेखे पूर्ण भविष्यकारणाचे व्यवसाय बुद्धी अव्यवसायिका. जी परमात्म्याशी एकरूप झालेली बुद्धी आहे, ज्या बुद्धीला मी बघता आहे आणि हेच होते, हे भेद ज्ञान जर माझ्या ठिकाणी असेल तर ती बुद्धी मला परमात्म्याचं ज्ञानच करू देत नाही. एक आदोळीवाद, एक आदोळी ठीक आहे. पुष्कळ वाद सांगितला, वाद पुष्कळ आहे. सांख्याने, सांख्य म्हणजे संख्या, जे कपिल महामुनीने मांडलं, म्हणजे ज्ञान जे मोजता येत नव्हतं, ती 24 तत्वात आणलं सांख्याने. त्यांनी अजातवाद मांडला, अद्वैतवाद मांडला.
मीमांसेनी द्वैतवाद्वैत मांडलं, नैयायिकांनी द्वैत मांडलं आणि वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं की अद्वैतवाद आणि कल्पित भेद याचा स्वीकार केला. अनेक वाद आहेत शास्त्रात, अनेक वाद आहेत. द्वैताद्वैत आहे, शुद्ध द्वैताद्वैत आहे, अद्वैत आहे, पुष्कळ वाद आहेत. पण अद्वैताला वाद जरी म्हणलं तर अद्वैत वाद असं म्हणता येत नाही. जे एकच आहे, वाद कोणाबरोबर घालणार? माझ्यासमोर कुणीदा असेल तर मी त्यावर चर्चा करेन ना, नाही का? कारणापासून काहीच न निर्माण होणं हा अजातवाद आहे. कारण शिल्लक राहून फक्त नाम रूपाने भिन्न रूपाने कारणच प्रगट होणं हा विवर्तवाद आहे. निर्माण झालेलं कार्य हे खरं वाटणं हा मायावाद आहे, नाही का? हे सगळेच वाद आहेत. पण अद्वैतामध्ये काय वाद? समर्थ रामदासाकडे एक जण आले, स्वतःला विद्वान समजत होता, मी फार ज्ञानी, आणि म्हटला मला तुमच्यावर वाद घालायचा आहे. वाद घालायचा म्हणजे समर्थ म्हणजे मला नाही घालायचं, तुला वाद नाही, मला म्हटलं हारलो म्हणून लिहून द्या. वादच घालायचा, मी हारलो कसा? मग समर्थ म्हणले असं तर माझा कल्याण नावाचा शिष्य त्याच्याकडे जा, तुझ्यावर वाद घालेल. कल्याण स्वामी सुपाऱ्या कापत बसले होते, समर्थाला पान करण्याचा दार होता. सुपाऱ्या म्हणजे समर्थाने पाठवले. तूच कल्याण स्वामी तुला सांगितले, मला कुठं सांगितले तेव्हा? अरे नाही, वाद घालावा लागते, सुरुवात करूया नाही तर हात. कल्याण स्वामींनी सुपाऱ्या उचलल्या, 6 सुपाऱ्या किती म्हणजे असा कुठं काय प्रश्न असतो काय म्हणला? मग हारलं म्हणून लिहून दे कल्याण. अरे म्हणजे हारलं म्हणून तो सांग, नियम काय? मला एक तर त्याचं उत्तर तुम्ही तर दिलं पाहिजे. मी सांगतो की म्हणले या मुठभर सुपारी आहे, मी तुला म्हणलो का 10 म्हण 15 म्हण 20 म्हण, तुला सांगतात तर पाया निघून गेलं. दुसऱ्या दिवशी एक मोकळी वाटी समर्थाकडे त्याला पाठवली शिष्याकडे, मला या वाटीत ब्रह्म भरून द्या. मला वाटीत ब्रह्म भरून पाहिजे. एखाद्या वाटीतून मी तांदूळ आणलं असलं तर मला जर साखर भरून द्या म्हटलं, मला काय करावं लागेल? पहिलं त्यातलं तांदूळ बाजूला काढावं लागेल ना. पण समर्थाने सांगितलं त्यातलं अगोदर ब्रह्म भरलेला ते बाजूला काढा, मग दुसरं ब्रह्म भरून देतो. अद्वैतात वाद कसा घालतात? पण अद्वैतात वाद, अद्वैत मोक्ष श्रेष्ठ आहे, पण मोक्षाचा आनंद कशातून घ्यावा लागतो? कल्पित भेदातून घ्यावा लागतो. आनंद घ्यायचा आहे, मोक्षाला सुद्धा तुच्छ म्हणलं संतांनी. मोक्षाला नकोच मोक्ष. आणि भजन कीर्तनाचा आनंद कुठून घेणार? नारद तर एकदा रडले, ज्ञानोबा तुकोबा जन्माला गेल्यावर नारद रडले, म्हटले अगोदर जे मेले त्यांचं त्यांना काय आनंद मिळालं नाही का? तर भाव बळे आकडे एरवी नाकडे तर तळे आवडे ते सहारे. कसा आकळतो परमात्मा? एरवी प्राप्त होत नाही. पाणी करतळे आवडे. आवळा कसा आहे? हातात जर धरला तर तो असा आम्हाला मुठीत आहे, स्पष्ट डोळ्याने दिसतोय. परमात्माच्या मुठीत आला पाहिजे, नाही का? ज्याने ज्याने घ्यावे त्याने त्याने तैसे व्हावे. आमच्या हातात आला परमात्मा, भक्तीला आमच्या हातात. एक सांगतो, परमात्म्याला स्वतःला अवतार भक्ताची शिवाय घेता येत. जगद्गुरु तुकोबा म्हणले, अरे आम्ही आणला त्याला नावाचा कृपा, आम्ही आणला, त्याचा काय अधिकार? आम्ही आणला. कुणी कुठलेही रूप घ्यावं, विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाचं बरोबर आहे, बरोबर आहे. पण आपला मंत्र कुठला? जय रामकृष्ण आहे. ओम नमो गणपतीला सुरुवात होते. कुणी शंकराची उपासना करेल, कुणी गणपतीची करेल. कुठली नाम कुठलं घेतात, रूप घेतात, कुठलं घेतात ह्याला महत्व नाही. पण त्याच्यामध्ये एक तत्व आहे की आमची भावना असली पाहिजे. गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा जन्माला आला, सगळेच भेटीला चालले नंदाच्या घरी. कृष्ण आला, कृष्ण आला, कृष्ण आला. पार्वतीला वाटलं चला किंवा म्हणजे आपण दर्शन घेऊन या, कृष्ण जन्माला आला. शंकराला वाटलं आपण कसं, आपल्याला कसं जाता येईल तिथं, आपल्याला नाही, आपल्याला भक्त होऊन जावं लागेल. चौकी म्हणले त्याच्याकरता काय असतंय. दोघांनी भक्ताचं रूप घेतलं, गेले. पार्वती माता गेली, दोघं गेले नंदाच्या घरी. कृष्ण परमात्मा पाळण्यात झोपला होता. सांगितलं मांडीवर दे ग, माझ्या मांडीवर दे. आलेल्या बाळाला मांडीवर घेतलं. परमात्म्याचं रूप बघितल्यानंतर मातृभाव प्रगट झाला, वात्सल्य प्रगट झालं. आणि पार्वतीनं मागचा पुढचा काहीच विचार केला नाही. पदराखाली घेतलं, स्तनपान चालू केलं. ती आम्हाला काय, ही आहे काय, ती आहे काय, त्याला मिळते ना बघ काय नाही.
स्तनपान करायला सुरुवात केली. वर्ण पदर टाकला होता. पार्वती माता भगवती हात फिरवत होती. हात फिरवत असताना भगवतीच्या डोक्यामध्ये विचार आला, माझाही गणपती असाच होता ना लहानपणी, असाच दिसायचा. हात फिरवत 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 आता एरवी सर्वांच्या हृदय दिशी प्रत्येकाने ह्याच्या मनात काय चाललं ह्याला कळायला बाबाला काही कळत नाही काय. आणि मग ती लागता मांडीवर जड लागायला लागलं. ते कान मोठे लागायला लागले, तिची सोंड लागायला लागली. असं होते मला. तिनं पदर बाजूला काढून बघितलं तर कृष्ण. म्हणजे माझ्या डोक्यात तसं करायचं भाग झाला असेल. पुन्हा तसं केलं. 2-3 वेळेला हाच प्रकार घडला. आणि ते बाळाला जवळ विचारलं, बाळा कोण आहेस रे? कृष्ण आहेस का गणपती आहेस? कोण आहेस? लहान मुलं होतं. नजरेने सांगितलं, मी कृष्ण नाही, मी गणपती नाही, तुझा जो भाव आहे तो मी आहे. आपला जो भाव आहे त्या भावानेच एक आहे. भाव कसा आहे? पुष्कळ भाव वेगळा असतो, क्रियासारखी असते. क्रियासारखी असते तर भाव सारखा असतो असं नसतं. पती पुत्राचे अंगी एक चित्ती तरुणांगी वरी पुत्र भावाच्या अंगी नर हे काम. पतीलाही आलिंगन आहे आणि पुत्रालाही आलिंगन आहे. क्रिया समान आहे, क्रिया समान आहे, पण भाव समान नाही. पतीला आलिंगन देताना समर्पणाची भावना आहे आणि मुलाला आलिंगन देताना वात्सल्याची भावना आहे. भाव भिन्न आहे नाही का? क्रिया समान आहे. काय वेळेला काय होतं, काय वेळेला काय होतं, भाव वेगळा असतो, क्रिया वेगळी असते. एक लहान मुलं होतं, शाळेत जायचं होतं, जास्त त्याने सांगत बसायला नको. लोक म्हणतात काय होते संपली जातात त्याला पाठवूया. आणि मग म्हटले अरे पूजा करायची आहे रे, थोडे कोळशी घेऊन ये, धूप करायचा आहे, मला जातोच का? जातो. 10 रुपये दिले, वखारीत पाठवलं. वखारीत पाठवल्यानंतर ती म्हातारी तिथं आजी बसली होती. कुणाचं रे बाबा तू, कुठं कितीला आहेस? तर ती गोंडस बाळ बघितलं, कोळशात काम करणारी वखारीतली आजी. आणि मग ते गालावर हात प्रेमानं फिरवले, कोळशे भरून दिले होते. त्याचे गाल झाले काळे सगळे. शाळेत जायचं होतं, आईनं काम सांगतो ते घराला कोळशे आपटले. आई म्हणला मला काय असं, अरे आजी आहे, केलं असेल प्रेमाने मायाने, तोंड दुआवर कुणावर आणखीन एक काम कर, म्हणजे थोडाच वेळ काम कर, देवाला अत्तर संपले रे, म्हणजे अत्तर घेऊन ये. ते पोराच्या डोक्याचा राग प्रचंड होता. ते 10 रुपये दिले, त्या अत्तरचा बुधला असा ठेवला होता. मला 10 रुपये अत्तर द्या म्हणतात. त्या अत्तरचा मोठा बुधला एकदम 10 त्याच्या हातात पडला. अत्तर पडल्यानंतर भराभरा मालकांच्या हाताने गोळा केलं. त्याप्रमाणे तुझ्यामुळे तुझ्या 10 रुपयाच्या अत्तर नुकसान केलं, माझा 1000 रुपये नुकसान केला, मोठा काय अक्कल आहे का? म्हणून त्या मालकाने खंड मुस्काळी खाली. बर का? आता अत्तरचा हात होता, गाळ सुगंधी झाला. बर का? इथं काय आहे, सुगंध मिळते म्हणून त्याला मुस्काळी मारून घ्यावे का? मराठी भावना वेगळी होती, भावना शुद्ध होती, पण क्रिया वेगळी होती. भाव वेगळा असतो. काय वेळेला तसं असतं नाही का? सासूसाठी रडे सून पर्यंतचा भाव भिन्न म्हणून सांगितले. सासू गेली सून लागली रडायला. आता तुला आई माझं कसं व्हायचं, माझं आता मला कोण बघायचं. ती काही सोडत करते, पडता सारखं त्या सासूच्या अंगावर पडायची आणि कमरेला हात लावायचे. मैत्रीण म्हणजे आता किती वेळ रडतेस, कधी तिला चहा करून विचारलं नाही, कधी जेवण विचारलं नाही, काय नाही. आता काय रडतेस सांगायला म्हणजे कमरेला चावी असायची, मला सापडच नाही म्हणते. अंतरीचा भाव भिन्न आहे नाही का? भाव असला पाहिजे नाही का? मुलाला जर म्हणलं ताट वाटण खा घे, सावध राही होईल का? नाही, प्रेम पाहिजे, भाव पाहिजे. एका भावानेच तो आकळतो, नाहीतर ती उपाधी ठरते. म्हणून सांगली कुठलीही गोष्ट आमच्याकरता उपाधी ठरते. पाणी आचारवा घेता भूमीवर यत्न बरोबरी साधन पैसे. पण रवा पारा असतो ना, पारा लहानपणी आपण ते आरशेपेक्षा पुण्याला पारा, पाण्याची अशी बारीक 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 कण होतात. ते सूक्ष्म आहे आणि कठीण आहे. हाताने पारा गोळा करताना दिसत नाही, दिसत नाही. गोळा पण करता येत नाही, डोळ्याला दिसत नाही. इतर साधनं तसे कठीण आहे. इतर साधनं आपल्या होत नाहीत. ऋतुयोगामध्ये ध्यान सांगितलं. ध्यान आम्हाला होईल का? 1000 वर्षाचं ध्यान करायचं होतं. आमचं वयच 50-60 झालं. ध्यान कधी करणार नाही का? पुढं त्रेतामध्ये यज्ञ सांगितला, द्वापारामध्ये सेवा सांगितली आणि कलियुगामध्ये केवळ आणि केवळ नाम.
साधं नाम घ्यायचंय, दुसरं काय नाही, पण ते भावाने घ्यावं. यत्न बरोबरी साधन त्याचे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिले संपूर्ण माझे हाती. तर पुंडलिकावरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वाकिरणे तुषावे, तुषोनी मज द्यावे फसायला नाही. जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूतां परस्परे प्रणव मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सुरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षात सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट होता, चला कल्पतुलचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, गोलतीचे आर्णव पियुषाचे. चंद्रमयचे आलांछन, मार्तंडचे तापेन. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबोरा सर्व सुखी, पूर्ण होणे तेही लोकी. भजिलो आदिपूर्ती अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोके ये. दृष्टादृष्ट विजय होवायची म्हणे येत म्हणे विश्वराव. हा होईल दान कसाव. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिकावरे हरी विठ्ठल गणेश्वर महाराज की. झालेली सेवा गोड मानून घ्या. जे गोड असेल व्यासपीठाच्या चरणी अर्पण करतो. जे चुकला असेल ते माझ्या बुद्धीचा भाग समजा. मला सेवा दिली, पुन्हा एकदा मी कृतज्ञता मांडतो आणि सेवा पूर्ण करतो.